Am I audible? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So today we'll start next point, that is IEEE standard. IEEE standard is related with a computer network, how the rules should follow by every person who uses the computer network, as well as the various vendors. So there are different IEEE standards. We'll take this IEEE standard, all the standard, that means 802.1, 2, 3, 4, 5. So actually there are 21, but in our syllabus only we have 5. So in a very short, we'll summarize this IEEE standard. So let us start this IEEE standard. But before that, let us revise the network, that is the local area network. So what is this local area network? Local area network is the data communication that allows a number of independent devices to communicate directly with each other in a limited geographical area. ही डेफिनेशन तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, किंवा ही इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती आहे की लोकल एरिया नेटवर्क काय असते, की एका स्मॉल जिओग्राफिकल एरियामध्ये आपण डिव्हाइसेस हे कनेक्ट करतो आणि एकमेकांना कम्युनिकेट करतो. ठीक आहे. सॉरी. LANs are dominated by 4 different architectures. That is Ethernet. We know that Ethernet, then token bus. आपण बस टोपोलॉजी मध्ये पाहिलं इथरनेट बस, दॅट इज टोकन बस. आपण रिंग टोपोलॉजी मध्ये पाहिलं टोकन रिंग, आपण रिंग टोपोलॉजी मध्ये पाहिलं. आणि टोकन रिंग मध्येच किंवा आपण रिंग टोपोलॉजी मध्ये म्हणू की FDDI, दॅट इज अ फायबर डिस्ट्रीब्युटेड डेटा इंटरफेस. तर हे आपण ऍक्च्युली पाहिलेलं नाही. आपण जेव्हा आपण रिंग टोपोलॉजी मध्ये ह्या टाईपची कुठली एखादी कम्युनिकेशन मीडियम वापरतो, दॅट इज फायबर ऑप्टिक, दॅट इज नथिंग बट अ फायबर डिस्ट्रीब्युटेड डेटा इंटरफेस. तर आपण ऍक्च्युली लॅन मध्ये ह्या गोष्टी आपण वापरतो, इथरनेट, टोकन बस, टोकन रिंग किंवा FDDI. तर सोबत सोबत आपण टोपोलॉजी पण वापरतो. कोणती कोणती वापरतो टोपोलॉजी आपण लॅन मध्ये? टोकन बस वापरतो, आपण टोकन रिंग वापरतो, इथरनेट पण वापरतो, दॅट इज इन बस टोपोलॉजी. These are the standards of IEEE and a part of project 802. तर कसं वापरायला पाहिजे, कुठला कम्युनिकेशन करताना, कोणतंही कम्युनिकेशन करताना कुठला डिव्हाइस कसा कॉन्फिगर केला पाहिजे, याच्यासाठी एक टीम बनवली होती 802. तर त्या प्रोजेक्टचं नाव त्याला ठेवलं गेलं 802, म्हणून त्याला आपण म्हणतो. हे कोणी केलं होतं? IEEE ने केलं होतं. तर IEEE ने हा प्रोजेक्ट लॉन्च केला होता 802 नावाचा. तर IEEE काय आहे? इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स. ही एक संस्था आहे. ह्या संस्थेला हे मान्यताप्राप्त संस्था आहे आणि ह्या संस्थेने काय एक स्टँडर्ड डेव्हलप केला होता. स्टँडर्ड डेव्हलप केला होता म्हणजे की ह्या पर्टिक्युलर रूल मध्ये सगळ्यांनी राहून नेटवर्कला यूज करायचं. It developed a series of networking standards to ensure that networking technologies developed by manufacturers are compatible. Otherwise काय होईल की मी एक प्रोटोकॉल तयार केला आणि मी प्रोटोकॉल यूज करत आहे आणि मी तुम्हाला काही डेटा सेंड केला, पण तुम्हाला तो रिसिव्ह होत नाही किंवा होऊ शकत नाही, बिकॉज आय एम युझिंग माय प्रोटोकॉल. सो दॅट देअर शुड बी स्टँडर्ड so that you should also receive that particular data in a smooth fashion. तर त्यासाठी एक स्टँडर्ड मेंटेन करायला पाहिजे, एक स्टँडर्ड सगळ्यांनी वापरायला पाहिजे. त्यासाठी IEEE, दॅट इज इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरनी एक सिरीज ऑफ नेटवर्किंग स्टँडर्ड डेव्हलप केलं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणती टोपोलॉजी आपण वापरणार, कोणती केबलिंग तिथे आपण वापरणार, त्यानंतर डेटा कसा ट्रान्सफर करणार, आपण त्याला म्हणू इलेक्ट्रिकल टोपोलॉजी, आणि डेटा कसा ऍक्सेस करणार, कुठल्या स्कीम नुसार तो डेटा ऍक्सेस करणार, हे सगळं इथे ठरवल्या जाते IEEE ने. IEEE ने हे सगळं स्टँडर्ड ठरवलं आणि त्यानुसार मग आपल्याला इथे नेटवर्क वापरता येईल. बस टोपोलॉजी वापरताना कुठला स्टँडर्ड वापरायचा, किंवा इथरनेट वापरताना कुठला स्टँडर्ड वापरायचा,
रिंग टोपोलॉजी करताना काय आपण रूल फॉलो केले पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ह्या IEEE मध्ये येतात. 802 नावाचा प्रोजेक्ट त्यांनी लॉन्च केला आणि त्यांनी सांगितलं की हे सगळ्या गोष्टी ह्या 802 प्रोजेक्ट मध्ये येणार. This standard describes the protocol used in the lower 2 layer of OSI model. तर OSI मॉडेल मध्ये आपल्याला माहिती आहे 7 लेयर्स आहेत. त्या 7 लेयर पैकी शेवटचे 2 लेयर म्हणजे कोणते कोणते 2 लेयर, एक फिजिकल लेयर आणि दुसरा डेटा लिंक लेयर. तर त्या दोन लेयर्स मध्येच हा स्टँडर्ड हा वापरला जाईल. दिस स्टँडर्ड डिस्क्राइब द प्रोटोकॉल्स युज्ड इन द लोअर 2 layers of OSI model, that is physical layer and data link layer. त्याच्यावर थर्ड लेअर म्हणजे नेटवर्क लेअर पासून वर ऍप्लिकेशन लेअर पर्यंत हा IEEE स्टँडर्ड गेला नाही पाहिजे. दोनच लेअर मध्ये तो वापरला जाईल. ठीक आहे. IEEE 802 प्रोजेक्ट जो आहे हा एक IEEE स्टँडर्डची एक फॅमिली आहे. सो dealing with local area network, that means with LAN and MAN, that 802 is always used. 802 project always used. So it deals with the local area network and metropolitan area network. So it restricted to networks carrying variable size packets. वेगवेगळे साईजचे पॅकेट ह्या नेटवर्कवर आपण पाठवले समजा, तर रिसीव्ह करताना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो इट रिस्ट्रिक्टेड टू नेटवर्क्स कॅरिंग व्हेरिएबल साईज पॅकेट्स. तर साईज सेम साईज असायला पाहिजे त्या पॅकेटची. स्पेसिफाईड इन 802 मॅप टू द लोअर 2 लेयर्स, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर, ह्याच्यामध्ये IEEE प्रोजेक्ट हा 802 प्रोजेक्ट हा वापरला जाईल. तर इथे कोणते कोणते स्टँडर्ड्स आहेत 802 प्रोजेक्टचे IEEE ने जे डेव्हलप केलं त्याचे. 802.1 म्हणजे इंटरनेटवर्किंग. तर ब्रिजिंग कसं करायचं 802.1 मध्ये, काय ब्रिजिंग म्हणजे काय, आपण त्याला ब्रिजिंग सुद्धा म्हणू शकतो. एक नेटवर्क दुसऱ्या नेटवर्क सोबत कसा जोडायचा, त्याला काहीतरी स्टँडर्ड ठरवून दिलेलं आहे, त्याला इंटरनेटवर्किंग म्हणतो आपण. त्यानंतर म्हणजे इंटरनेटवर्किंग म्हणजे आपल्या नेटवर्कच्या बाहेर, इंट्रानेटच्या बाहेर. 802.2 म्हणजेच काय की डेटा लिंक लेअर मध्ये त्याला डिवाइड केल्या गेल्या 2 पार्ट मध्ये. एक LLC म्हणतो त्याला, लॉजिकल लिंक लेअर, आणि दुसरा मॅक ऍड्रेसचा आहे, मॅकचा. तर हे LLC आणि MAC असे 2 लेयर्स मध्ये याला डिवाइड करून तो डेटा लिंक लेअरवर थ्रू डेटा लिंक लेअर पाठवला जाईल. तिसरा आहे 802.3, दॅट इज रिलेटेड विथ इथरनेट. So access method should employ in Ethernet, that is CSMA CD. तुम्हाला माहिती आहे CSMA CD कशी वापरली जाते. त्यानंतर आहे 802.4, that is related with token bus, and last is 802.5, that is related with token ring. So let us see one by one in brief. Before that, just compare, because this 802 project is related with TCP/IP or that layers, OSI layers. So how it will correlate with this one. इथे जर तुम्ही राईट साइडला पाहिलं तर हा OSI मॉडेल आहे. ह्या OSI मॉडेल मध्ये फिजिकल लेअर आहे, डेटा लिंक आहे, नेटवर्क आहे आणि अदर लेअर आहे. तर फिजिकल आणि डेटा लिंक लेअर मध्येच हे प्रोजेक्ट 802 काम करेल. फिजिकल लेअर आणि LLC मॅक कोणाचे पार्ट आहेत 2, हे डेटा लिंक लेअरचे पार्ट आहेत. आणि बाकीचे जे आहेत नेटवर्क आहे, अदर आहे, तर तिथे तो काम करणार नाही किंवा त्यांनी करायला नको तिथे. आणि 802 मायक्रो प्रोजेक्ट 802 जो प्रोजेक्ट आहे तो जर आपण पाहिलं, जरा एलॅबोरेट करून जर पाहिलं त्याला फिजिकल मध्ये, तर 802.3 CSMA CD, 802.4 टोकन बस, 802.5 टोकन रिंग आणि 2 डेटा लिंकचे LLC आणि मॅक. पण नेटवर्क लेअरला जेव्हा आपण जाऊ, ऍक्च्युली तिथे जात नाही हे, पण जेव्हा 2 वेगवेगळे नेटवर्क्स जेव्हा आपण एकमेकांना कनेक्ट करतो, ब्रिजिंग करतो, त्यावेळेस त्याला स्टँडर्ड म्हटला जाईल. 802 चा स्टँडर्ड जो आहे तो 802.1, and that is nothing but internet working.
तर पहिला जो आहे इंटर नेटवर्किंग, हा आपण सगळं ब्रीफ मध्ये घेणार आहे. 802.1 पहिला 802.1 इट इज अ सेक्शन ऑफ 80 प्रोजेक्ट 802 डिव्होटेड टू इंटर नेटवर्किंग इश्यूज इन लॅन अँड मॅन. लॅन आणि मॅन मध्ये जेव्हा ब्रिजिंग करायचं आहे आपल्याला, इंटरनेट म्हणजे स्पेशली इंटरनेट तुम्ही समजू नका. इंटर नेटवर्किंग मीन्स आउटसाइड द नेटवर्क. तुमचा लॅन आहे, तुम्हाला मॅनला कनेक्ट करायचं, तर कुठला डिव्हाइस वापरणार, कुठला स्टँडर्ड तिथे तुम्ही फॉलो करणार, कुठला केबल तुम्ही वापरणार, हे सगळं ब्रिजिंग करण्यासाठी 802.1 तिथे यूज होईल. सो इट सीक टू रिझॉल्व द इनकम्पॅबिलिटीज बिटवीन द network architectures without requiring modification in existing addressing access and error recovery mechanisms among others. काय असते की जेव्हा दोन लॅन एकमेकांना जेव्हा आपण कनेक्ट करतो, तर त्यावेळेस तिथे इनकम्पॅटिबिलिटी येऊ शकते. मी वेगळा प्रोटोकॉल यूज केला, तुम्ही वेगळा प्रोटोकॉल यूज केला, तर त्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, हा रिझॉल्व्ह करण्यासाठी. कारण की मी जर आयपी यूज TCP IP यूज करत असेल, तर तुम्ही नेट BY यूज करत असाल, तर कम्युनिकेशन प्रॉपर व्हायला पाहिजे. तर त्यासाठी म्हणून हा 802 जेव्हा दोन नेटवर्क एकमेकांना कनेक्ट केल्या जातील, ब्रिजिंग केला जाईल, त्यावेळेस हा 802.1 यूज केला जाईल. दुसरा आहे 802.2. आता 802.2 हा जो मॉडेल आहे प्रोजेक्ट 802 चा, सो दॅट uses two different set of functions. One is LLC, another is MSC. तर याच्यामध्ये वन सेट, जो पहिला सेट आहे तो काय, त्याच्यामध्ये काय असेल तर लॉजिकल ऍड्रेस असेल, त्याच्यामध्ये कंट्रोल इन्फॉर्मेशन असेल आणि डेटा असेल. तर लॉजिकल ऍड्रेस म्हणजे काय, IP ऍड्रेस. कंट्रोल इन्फॉर्मेशन म्हणजे तो कसा डेटा via which particular router or particular switch that will transmit, and data, it contain itself the data. So these functions are handled by the 802.2 logical link control protocol. LLC protocol हा तो कंट्रोल करतो किंवा हँडल करतो तीन गोष्टी, लॉजिकल ऍड्रेस, कंट्रोल इन्फॉर्मेशन आणि डेटा. So this LLC is the upper sub layer of data link layer. डेटा लिंक लेअरचे दोन पार्ट, खालचा मॅक आणि वरचा LLC. तर हा डेटा लिंक लेअर मध्ये जो अप्पर लेअर डिवाइड करून जो अप्पर लेअर झाला असेल, तर त्याला आपण LLC म्हणतो. दुसरा आहे मॅक, मीडियम ऍक्सेस कंट्रोल. मॅकला काय म्हणतो आपण, मीडियम ऍक्सेस कंट्रोल. तर मीडियम ऍक्सेस कंट्रोल किंवा त्याला मीडिया ऍक्सेस कंट्रोल सुद्धा म्हणतात. इट इज अ सेकंड सेट ऑफ फंक्शन. सो दिस इज अ सब लेअर resolves the contention of the shared media. आपण मीडिया शेअर केला, तर कंटेन्शन म्हणजे काय, ऍक्च्युली डेटा ट्रान्सफर करणे, त्याला आपण म्हणतो कंटेन्शन. कंटेन्शन म्हणजे आपण ऍक्सेस करतो त्या पर्टिक्युलर मीडियाला आणि त्याच्यावर आपण डेटा ट्रान्सफर करतो, दॅट इज कॉल्ड ॲज कंटेन्शन. सो इट रिझॉल्व द कंटेन्शन ऑफ शेअर्ड मीडिया. मी डेटा ट्रान्सफर करत असेल, अजून XYZ कोणीतरी डेटा ट्रान्सफर करत असेल आणि दोघांनी एकच मीडिया शेअर केला, तर दोघांचाही डेटा तिथे कसा प्रॉपरली फ्लो झाला पाहिजे, ह्याचं कंटेन्शन, जे काही कंटेन्शन आपण केलेलं आहे त्याला सॉल्व्ह करणे, त्याला रिझॉल्व्ह करणे, हे मॅकचं काम आहे. इट कंटेन्स द सिंक्रोनायझेशन. सिंक्रोनायझेशन म्हणजे एकपेक्षा जास्त लोक तिथे डेटा ट्रान्सफर करत असतील, तर त्यांचं सिंक्रोनायझेशन व्हायला पाहिजे. तिथे कुठला कुणी वेटिंग मध्ये असायला नको, कुठला डेटा वेटिंग मध्ये असायला नको, तो प्रॉपरली हा रिसिव्ह झाला पाहिजे. इट ऑल्सो कंटेन्स द फ्लॅग, फ्लो and error control. Flag control, flow control and error control specifications. तर ह्या गोष्टी ह्या मॅक मध्ये असतील. तर जेव्हा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आपण डेटा ट्रान्सफर करतो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, सो ॲट दॅट टाइम इट रिक्वायर्स टू यूज फिजिकल ऍड्रेस ऑल्सो. आपण त्याला मॅक ऍड्रेस सुद्धा म्हटलेला आहे याच्या आधी, है ना, लक्षात येते तुमच्या. मॅक ऍड्रेस, मॅक ऍड्रेस इज नथिंग बट अ फिजिकल ऍड्रेस. तर मॅक ऍड्रेस सोबत असते लॉजिकल ऍड्रेस. तो कोण करतो, हँडल कोण करतो, तो LLC करतो. आणि मॅक ऍड्रेस कोण हँडल करतो, फिजिकल ऍड्रेस कोण हँडल करतो, MSC. ठीक आहे. मीडियम ऍक्सेस कंट्रोल दोन्ही रिसिव्हर आणि रिसिव्हिंग पार्टी आणि सेंडिंग पार्टीचं.
मॅक इज द लोअर सब लेअर ऑफ द डेटा लिंक लेअर. खालचा लेअर जो डेटा लिंक लेअरचे दोन पार्ट झाले, एक LLC आणि एक MSC. तर MSC हा लोअर लेअर असेल आणि LLC हा अप्पर लेअर असेल. तर हा कोणता स्टँडर्ड यूज करतो इथे आपण? 802.2. त्यानंतर येतो तिसरा 802.3. 802.3 मध्ये ऍक्च्युली इथरनेट यूज, जिथे आपण बस टोपोलॉजी यूज करतो, तिथे आपण इथरनेट सुद्धा यूज करतो. सो इट डिफाइन्स द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इथरनेट नेटवर्क्स. 802.3, this particular standard defines the characteristics of Ethernet networks. So Ethernet specification serves as the basis of the IEEE 802.3 standard. So it is mostly related. It is related with Ethernet only. So Ethernet use a bus or star topology. Sometimes star topology is also Ethernet म्हणजेच काय, तर बस टोपोलॉजी मध्ये यूज केला जाणारा प्रोटोकॉल आणि स्टार टोपोलॉजी मध्ये यूज केला जाणारा प्रोटोकॉल. बेसिकली इट इज used in bus topology and supports data transfer rates of 10 Mbps. तर बस टोपोलॉजी मध्ये जनरली 10 Mbps पर्यंत डेटा आपण ट्रान्सफर करतो आणि स्टार टोपोलॉजी मध्ये 100 Mbps पर्यंत आपण डेटा ट्रान्सफर करत असतो. सो इथरनेट इज मोस्टली इन बस टोपोलॉजी दॅट सपोर्ट्स द डेटा ट्रान्सफर रेट ऑफ 10 Mbps. कुठले कुठले फीचर्स आहेत ह्या 802.3 चे? स्पीड. जर स्पीड म्हटला तुम्ही तर याचा 10 Mbps पर्यंत हा स्पीड असतो. स्टँडर्ड स्पेसिफाईड नेटवर्क ट्रान्सफर रेट ऑफ 10 Mbps. These have been modification to the standard, the result being fast Ethernet 802.3U. तिथे जर का त्याला आपण मॉडिफाय केला आणि 100 Mbps, कारण की आपण स्टार टोपोलॉजी सुद्धा यूज करतो आणि स्टार टोपोलॉजी मध्ये आपण हा 802.3 पण यूज करतो, त्यावेळेस आपल्याला त्याचा स्पीड जास्त लागेल. तर त्याचा स्टँडर्ड कसा ठरेल? तो 802.3 हा मॉडिफाईड करून त्याचा नेटवर्कचा डेटा हा 100 Mbps आणि किंवा त्याच्यावर तो आपण तिथे यूज करू शकतो. ॲज वेल ॲज गिगा इथरनेट, दॅट इज 802.3Z मीन्स गिगा इथरनेट, विच कॅन ट्रान्समिट ॲट स्पीड अप टू 1000 Mbps. तर हे स्टार टोपोलॉजी मध्ये शक्य होते. तिथे इथरनेट यूज केला जाईल आणि तिथे 802.3 हा यूज केला जाईल. नंतर आहे त्याचा तिसरा फीचर आहे 802.3 AE. इट इज अ व्हेरी फास्ट 802.3 803.3 सॉरी 2.3 ऍक्च्युली, तिथं चुकलं ते, इथे मिस्टेक झालेली आहे. फास्ट 802.3 स्टँडर्ड, इट इज नोन ॲज 10 Gigabit इथरनेट ऑल्सो. त्याला आपण काय म्हणतो? 10 Gigabit इथरनेट. नंतर आहे 802.4. 802.4 this standard specifies the characteristics of token bus network. हा कशाच्या रिलेटेड आहे? टोकन बसच्या रिलेटेड आहे. टोकन बस मध्ये आपल्याला माहिती आहे की तो टोकन हे सगळं काही होते. आपण त्या डिटेलमध्ये आपण 802.5 हा शेवटच्या याच्यामध्ये पाहू आपण. दिस स्पेसिफाईज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टोकन रिंग नेटवर्क्स. टोकन बस काय? 802.4 आणि 802.5 काय आहे? हा टोकन रिंग नेटवर्क्स. Token ring LAN technology is a local area network protocol which resides at the data link layer of the OSI model. हा टोकन रिंग ही DLL म्हणजे डेटा लिंक लेअर मध्ये काम करते. आता याच्यामध्ये आपण हे जर का शॉर्ट मध्ये जर पाहिलं आपण, तर आपण हे ऍक्च्युली सगळं काही पाहिलेलं आहे याच्या आधी टोपोलॉजीच्या युनिटमध्ये. It logically organized ring topology with the data being sequentially from one ring station to the next ring station around the particular ring. हे लॉजिकल रिंग असते, ऍक्च्युली फिजिकल स्टार असते.
This standard describes the token passing protocol. Token passing protocol पण माहिती आहे, ज्याच्याकडे टोकन असेल तो टोकन त्याच्यावर डेटा बिट त्या टोकनवर तो पुट करतो आणि तो कंटिन्युअसली रिव्हॉल्व करत असते, ही ट्रॅव्हल करत असते अराउंड द रिंग. अँड what this data contains, it contains source address and destination address. ज्याचा destination address असेल त्याला तो डेटा मिळून जातो. Now that is called as a token. This ensures that there is no collision because only one machine can use the network at any given time. हे सगळं आपण डिस्क्रिप्शन ऍक्च्युअली आपण त्या युनिटमध्ये पाहिलेलं आहे. याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत? 802.5 चे कॅरेक्टरिस्टिक्स. सो द स्पीड. The speed is first characteristic. So it is about 4 to 16 Mbps. टोकन रिंगचा जर स्पीड पाहिला तुम्ही तर ह्या 802.5 मध्ये तो स्टँडर्ड ठरलेला आहे 4 and 16 Mbps. Topology, it is a ring topology, logical ring topology, and most often a physical star. हे नेहमी लक्षात ठेवायचं. रिंग टोपोलॉजी मध्ये, टोकन रिंग मध्ये किंवा रिंग टोपोलॉजी मध्ये लॉजिकल रिंग टोपोलॉजी असते आणि फिजिकल स्टार असते. मीडिया कोणता वापरतो आपण, म्हणजे वापरायला पाहिजे स्टँडर्ड ठरवले ते 802.5 मध्ये. टोकन रिंग नेटवर्क यूज अनशिल्डेड ट्विस्टेड पेयर केबलिंग और शिल्डेड ट्विस्टेड पेयर. हे इथे आपण यूज करू शकतो. ऍक्सेस मेथड कोणती आहे याच्यामध्ये, जसं तिच्यामध्ये CSMA/CD आहे इथरनेट मध्ये, याच्यामध्ये काय आहे टोकन पासिंग. तर इथे स्पेसिफाय काय केलं जाते, 802.5 स्पेसिफाय अन ऍक्सेस मेथड नोन ॲज टोकन पासिंग. हा टोकन पासिंग तिथे मेथड अप्लाय करते. तर टोकन पासिंग तर तुम्हाला माहिती आहे की इट ट्रॅव्हल्स अराउंड द नेटवर्क लुकिंग फॉर कम्प्युटर्स विथ डेटा टू सेंड. once the data is that token is captured by the particular sender, that will put the data on the token and that will pass through the logical ring. The data is removed from the token and the empty token placed back to the ring once that destination access that particular data. तर इथे ऍक्सेस मेथड कोणती येते, टोकन पासिंग. जर आपण याला समराइज केलं या सगळ्या 802 प्रोजेक्टला, तर आपण 5 जे आपण आतापर्यंत पाहिले तर कोणतं आहे, सेट 802.1 काय करतो, नेटवर्क मॅनेजमेंट करतो. म्हणजे ब्रिजिंग वगैरे जे करायचं आहे ते इंटरनेटवर्किंग स्टँडर्ड्स रिलेटेड टू नेटवर्क मॅनेजमेंट. म्हणजे 2 नेटवर्क, एक लॅन एक मॅन, 2 लॅन 2 मॅन, हे एकमेकांना कसे कनेक्ट करायचं याचा स्टँडर्ड ते इथे 802.1 इथे डिसाइड होईल. 802.2 मध्ये इट डिफाइन्स द डेटा लिंक लेअर. त्याचे 2 पार्ट, LLC आणि MSC. So MAC layer varies with the different network types and is defined by 802.3. मग याच्यामध्ये 802.3 मध्ये तो CSMA/CD आणि सोबत MAC layer फॉर बस नेटवर्क हे इथे यूज केल्या जाईल. इथे कोणती स्टँडर्ड वापरल्या जाईल, इथरनेट स्टँडर्ड वापरल्या जाईल या 802.3 मध्ये, CSMA/CD ही ऍक्सेस मेथड इथे वापरले जाईल. 802.4 मध्ये, 802.4 मध्ये मॅक लेअर फॉर बस नेटवर्क दॅट युजेस अ टोकन पासिंग मेकॅनिझम. टोकन पासिंग, टोकन बस लॅन म्हणतो आपण त्याला. टोकन पासिंग इथे 802.4 मध्ये. आणि 802.5 मध्ये टोकन रिंग लॅन. सो डिफाइन्स द मॅक लेअर फॉर टोकन रिंग नेटवर्क्स. सो हिअर दिस पर्टिक्युलर token that means project 802.x 1 2 3 4 5 has finished here, and next time we'll see the 802.11, that means wireless for the wireless networking.